नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मी देवीदास कोंडीबा महामुने चर्मकार समाजाचे ज्येष्ठ नेते व ढोर समाजाचे ज्येष्ठ नेते व राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिनांक 22/4/2026 रोजी पुणे येथे जाऊन समाज कल्याण विभाग मंत्रालय मुंबई 32 तथा माननीय सचिव सोसायटी सामाजिक न्याय विभाग पुणे तालुका हवेली जिल्हा पुणे माननीय सचिव साहेब यांना तक्रार अर्ज व निवेदन दिले आहे की परभणी येथील जलसंपदा विभागातील असलेले जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 येथील कार्यकारी अभियंता श्रीमती प्रिया लांजेकर व भांडारपाल सतीश साहेबराव जौंजा व जापा विभाग क्रमांक 10 परभणी येथील महिला मुख्य कार्यकर्ता श्रीमती U.V. यादव यांच्या गैरवर्तणूक व वरील प्रमाणे कार्यकारी अभियंता व भांडारपाल असे प्रमाणे नावाच्या लोकांवर भ्रष्टाचाराची व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे अट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल नोंदवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याबाबत असे निवेदन दिले आहे. आणि पुन्हा असे दिले गेले की राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत की जे आमचे महाराष्ट्राचे संस्थापक श्रीमान कर्णिक साहेब तसेच महाराष्ट्राचे राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे महाराष्ट्राचे मुंबई मंत्रालय येथील कुलते सर यांना निवेदन दिले व माननीय लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस व जलसंपदा मंत्री यांना महाराष्ट्र राज्य मुंबई तसेच समाज कल्याण राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांना देखील मी ईमेलद्वारे स्कॅन करून निवेदन पाठवले आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या वतीनं सर्व नवीन लागलेले कर्मचारी यांना मागील GR जे की आज ज्या कर्मचाऱ्यांना नवीन कर्मचारी लागलेले आहेत नवीन सेवा भरतीमध्ये अशा लोकांना विलासराव देशमुख यांनी कपिल बिलबीड अंतर्गत एकत्र येण्यासाठी जे GR काढला ते योग्य आहे. परंतु दुसरा GR असा रद्द करण्यात आला आहे की ज्यांना पॅरलेस झाला किंवा ब्रेन ट्यूमर झाला या आणि कॅन्सर झाला या अपंग झाला अशा मुलांना अनफिट सर्टिफिकेट काढून त्यांना निवृत्त करण्यात यावे व दुसऱ्या दिवशी मुलाला नोकरी देण्यात यावी असे निवेदन दिले. दुसरी गोष्ट रजारोखीकरण हे सुद्धा बंद करण्यात आले आहे. ते GR रद्द करून सदरील मंत्रिमंडळाची बैठक महाराष्ट्रातील मराठवाडा येथील संभाजीनगर येथे घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती केली आहे. तरी त्यांनी तसे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांची महाराष्ट्र येथे मराठवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजीनगर येथे एक दिवसाची का होणं एक अधिवेशन घेऊन सदरील सर्व महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची जो GR रद्द करण्यात आला आहे तो पुन्हा चालू करण्यात यावे म्हणून मी त्यांना विनंती केली आहे. नसता येणाऱ्या काळामध्ये भाजपाचे सरकार व त्यांचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी कुठेही येणार नाहीत याची नोंद घ्यावी. कारण सरकारी कर्मचारी यांच्यावर अन्याय झाला आहे. काही कर्मचारी असे आहेत की जातीवादी जे कर्मचारी पोस्टिंगनुसार पदानुसार स्थापीय अभियंता व इंजिनियर असे असतील तर अशा माणसांना कारकूनची नोकरी दिली जाते. कारकूनचा टेबल सांभाळल्या जाते. त्यांना एस्टिमेट करून देण्यासाठी मागणी केली जाते व त्यांच्याकडून करून घेतल्या जाते. आणि अशा प्रकारे जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 परभणी येथील आज दिनांक 24/4/2026 रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2026 रोजीच्या अगोदर व्हायला पाहिजे होतं वेतन सर्व कर्मचाऱ्यांचे. परंतु सदरील सगळ्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्राच्या जलसंपदा विभाग असो महसूल विभाग असो कृषी विभाग असो असे अनेक जिल्हा परिषद असो शासकीय निमशासकीय संस्था असो अशा संस्थेला कर्मचाऱ्यांच्या पगारी झालेल्या आहेत. परंतु जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 येथील अंतर्गत जापा विभाग क्रमांक 10 जापा विभाग क्रमांक 6 पाथरी
जापा विभाग क्रमांक 8 दैठणा, जापा विभाग उपविभाग क्रमांक 1 जिंतूर, जापा उपविभाग क्रमांक 9 लोहगाव, जापा उपविभाग क्रमांक 8 दैठणा अशा सर्व जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक 2 परभणी, जायकवाडी वसाहत परभणी येथील कर्मचाऱ्यांना आज दिनांक 24/4/2026 रोजीपर्यंत अद्याप पगार न झाल्यामुळे सर्व कर्मचारी मानसिक टेन्शनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक टेन्शन होऊन बिमार पडत आहेत. त्यामुळे त्यांना गणवेश वगैरे काही अशा गोष्टी आहेत की त्यांना जायकवाडी पाटबंधारे कॅनलवर रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी मरमर करून पाणी उपलब्ध करून द्यावं लागते. त्यावेळेस त्याला रात्रंदिवस जागरण करून जायकवाडीचे पाटबंधारेचे जेई म्हणजे जापा जेई आणि उपविभागीय अभियंता व कार्यकारी अभियंता यांना साईटवर जाऊन फील्डवर जाऊन कार्य करावं लागते. त्याचबरोबर कालवा चौकीदार, कालवा निरीक्षक व मोजणीदार यांना देखील साईटवर जावं लागते. म्हणून मला प्रशासनाला मागणी आहे, माननीय मुख्यमंत्री यांना मागणी आहे की बाबा ह्या कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय विभागाच्या जसे ड्रेस आहेत कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे ड्रेस उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे. तसेच जो जातीवादी कर्मचारी असतील, ज्या आज कर्मचाऱ्यांना तुच्छ प्रवृत्तीनं पाहत आहेत, अशा कर्मचाऱ्यांना शासनाने योग्य दिशेनं सर्वच डिपार्टमेंटमध्ये, सर्वच शासकीय कार्यालयामध्ये अशी जातीवादी लोक असतील त्यांच्यावर योग्य ती कडकप्रमाणे GR काढावा की त्यांच्यावर कोण्या शेड्यूल कास्टच्या लोकांवर कारवाई करण्यात येऊ नये, त्यांना तुच्छ समजून काम दाखवू नये. म्हणून मी पुणे येथे समाज कल्याण सचिव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे सचिव यांना निवेदन दिले. तसेच सर्व कॅबिनेट मंत्री बावनकुळे, महसूल मंत्री यांना देखील निवेदन दिलेले आहे आणि फॅक्सनुसार दिलेले आहे आणि ईमेलवर देखील त्यांच्या स्कॅन करून पाठवले आहे. म्हणून मी म्हणतो की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची सदरील सरकार आजचे भाजपाचे असो या कोणचे असो, आम्हाला तक्रार त्यांची नाही. आम्ही कोणत्या पक्षावर तक्रार करत नाहीत. आम्ही फक्त राज्य सरकारी कोणते सरकार आहे त्यांच्यावर आमचा रोष आहे. त्यामुळं त्यांनी सदरील कर्मचाऱ्यांच्या, महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागील काही सरकारांनी GR काढले होते. सरकारी कर्मचाऱ्याच्या काही योजना बंद केलेल्या आहेत, त्या पुनर्चालू करण्यात याव्या. ह्या आमच्या राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्याचे देवेंद्र आपले हे काय म्हणतात कुलते सर व कर्णिक साहेब यांना विनंती करतो की आपण मागणी माननीय मुख्यमंत्री व कॅबिनेट मंत्री यांना तसे आपल्या स्तरावर सूचित करण्यात यावे. कारण की मी सध्या राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना परभणी जिल्हा अध्यक्ष असून मी देवीदास कोंडिबा महामुने उर्फ देवाभाऊ म्हणून मी सर्व जनतेला विनंती करतो की अशी लोकमतींना विनंती करतो की ज्या जिल्ह्यात आमदार, खासदार, मंत्री वगैरे असतील, MLC वगैरे भेटलेले असतील, अशांना विधानसभेमध्ये सदरील प्रश्न उपस्थित करून सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी प्रश्न उपस्थित करावा असं माझं देवीदास महामुने यांच्याकडून आवाहन करीत आहे. त्यामुळे आपण सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी, नसता मग आपले सरकार पडेल हे याची काळजी घ्यावी. म्हणून म्हणतो की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे गृहमंत्री आहेत. पोलीस डिपार्टमेंट असो वा या SP DYSP असो, कमिशनर असो, यांचे देखील 24 तास अति आवश्यक सेवा असते. म्हणून त्यांना देखील दुर्लक्ष न करता त्यांच्यावर देखील त्यांच्यासाठी काही योजना आणाव्या. तशाच आरोग्य खाते जसे सिस्टर, महाराष्ट्राचे आरोग्य खात्याचे सिस्टर असतील, कर्मचारी असतील, कंपाऊंडर असतील, या डॉक्टर असतील, यांच्यासाठी देखील अतिआवश्यक सेवा म्हणून जाहीर करून त्यांना सदरील शासनानं योजना उपलब्ध करून द्याव्या. या अशा प्रकारे जसे सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी असतात त्यांना जसे फील्डवर जावं लागते, वनीकरण करायला, कुठं वाघ पकडायला, कुठं कोले पकडायला, कुठं अस्वल पकडायला, असे जे प्रकार असतात ते जनतेवर हल्ला करतात खेड्यापाड्यातल्या लोकांवर. त्याच्यामुळं त्यांच्या जसे फील्डवर असतात तसे साहेब लोकांनी देखील सदरील कर्मचाऱ्यांना नोंद करून त्यांना फील्डवर आहेत का नाही हे पाहण्यासाठी जावे.
जेणेकरून स्वतः उपस्थित न राहता त्यांनी ह्याप्रमाणे 1 मिनिट झालं माझं काम. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.